नमस्कार मंडळी, रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार आणि सर्वांचे स्वागत आहे आपला यूट्यूब चॅनल आकाश पालकर व्लॉग्समध्ये. तर माझे सर्व जे प्रेक्षक आहेत ते बघत आहेत त्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आता आज आहे शनिवार, तर आज आपला आहे इकडे शेवटचा दिवस. आज आपण मुंबईला जाण्यासाठी परत इथून रवाना होणार आहोत. तर आज सकाळ सकाळ अनुने पर्यावरती मासे भेटतात, तर अनुने सकाळ सकाळ भरण्या टाकल्या आहेत. तर आता आपण चाललो आहे त्याच भरण्या काढायसाठी. ओके, तर आता आपण बघूया की त्या भरण्यामध्ये किती मासे आपल्याला मिळालेले आहेत. तर आपल्या इथे आता सर्व मस्त पाऊस पडतोय, तर आपल्या इथे शेतीची कामं चालू आहेत. आता जाऊया भरण्या बघायला. भरण्या बघून झाल्यावरती भरण्यामध्ये मासे किती आहेत ते बघूया, ते घेऊन येऊया आणि मग त्यानंतरला आपण जाऊया शेतीची कामं बघूया. सध्या आता पहिल्यासारखं नाही राहिलं आहे, कारण पहिला बैलजोडी वगैरे असायची. आता सगळेजण, बहुतेक जण तरी ट्रॅक्टर वापरतात. बघूया आपण कुठं बैलजोडी तरी मिळाली तरी आपण तिकडे त्यांचा एक शूट घेऊया बैलजोडींचा. इथे गणपती आहेत आपले, गणपतीची पण कामं चालू आहेत. ठीक आहे, तर कसं वाटतं मित्रांनो, ब्लॉग्स चांगले वाटत आहेत तर एक नक्की लाईक करा. आता आपण चाललोय थेट पर्यावरती. किती मासे भेटले ते आपण बघूया आता. अनु आणि यश गेलाय पुढे, आता मी चाललोय मागून. अरे इथून चालले का? इथून जायचं? इथनं कुठनं वाट काढली? हो जाऊ मित्रांनो, का जंगल एरिया आहे. खायला गेला असं रे बामणाच्या विहिरीच्या इथून, बामणाच्या विहिरीच्या इथून. बघूया मित्रांनो किती मासे भेटते. किती वाजता गेला तू सकाळी? हा, कसं वाटतंय जंगल? इथे वाघाची भीती आमच्या घराच्या खाली. सोनरवाडी मधलं आमचं एकच बाहेर घर आहे. राजू मामा मिळाला नुसता माशाचा हवरा. हे आमच्या भरण्याने ना काढल्यास? कुठं तोयस? कुठं तोयस? हा बघ इथं, इथं बघ, युट्यूब जाणार आहे. इथे ये, युट्यूब जाणार आहे. इथं बघ, अजून फेमस होशील. चला मित्रांनो, डायरेक्ट हे व्हिडिओ तिकडे. तर आता आपण पोचलोय जिकडे आपण मासे पकडतो भरण्या टाकून. तिथे हे बघा, बघूया आता आपल्याला काय मिळालंय का पचका झालाय. मासे काय ना आले, असं कसं होईल? जबरदस्त. बघा गाईस, बघताय ना, बघायलाच पाहिजे. भरपूर 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 भारी रे. हो, एकच मिळालं आपल्याला. एका ह्याच्यामध्ये भरपूर मासे मिळाले. हे बघा, बघू शकता तुम्ही किती मासे. 3 भरण्या आपल्याला भेटल्या होत्या. आपण 3 भरण्या टाकल्या होत्या. 3 भरण्यामध्ये आपल्याला हो डबल वाली मध्ये आले. हे डबल भरणी बनवलेली, डबल बूट. मस्त भारी. मोठे मोठे मासे आहेत, खवले खवले भारी. खवल्याची पुरं. कसं आहे यश, तुमच्या पण पर्यामध्ये टाका कोसुमला. असं टाकता ना? टाकतो तर. भारी भारी. मग इथं टाकूया, त्या दुसरीकडे टाकूया. हा, इथं टाकायच्या, फक्त चिकन बदलायची. हा पूर्ण ब्राह्मणाची जागा आहे, म्हणजे आम्ही पहिल्यापासून. आपण इथे दरवर्षी लहानपणापासून आम्ही इथे मासे पकडायला येतो ह्या मळींमध्ये. इथं पूर्ण मस्त मासे चढतात. सध्या काय एवढे मासे नाहीये, मासा आता चढून झाला आहे. ही आमच्याकडे पद्धत आहे आता नवीन, यूट्यूबवरती बघून मासे पकडायची. कसं वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मासे मस्त मिळालेत. आता आपण काढतोय मासे, दाखवतो मी तुम्हाला. भारी रे. बस झाले, एक भाकरी सोबत झाली आहे. बघा काय गायजांनू, 100चे मासे मिळाले आहेत. 100 रुपये. अबो खवल्या बघ कसला उडा मारतो. तर मित्रांनो, आता आपण जात आहोत
शेतीची कामं चालू आहेत, तिथे लावणी चालू आहे, लावणी. तर ते लावणी बघायला चाललो आहे आपण. ठीक आहे, दाखवतो तुम्हाला तिकडनं जाऊन. हे बघा इकडे चाललो आपण, घरासमोरच आहे. इथे राजू मामा आहे, दाढ काढतोय. इकडे सगळे शेतीची कामं चालू आहे. चला तिकडे जवळ जाऊया आणि बघूया. बरं आहे ना? मी आता एकदम मजेत इकडे आल्यापासून. ह्याला हा पण माझ्यासोबतच आहे. काय एवढंच पाहिजे तर आतमध्ये? ओ मृण्मयी, माझी तब्येत बरी आहे. शाळेत गेलीस काय ग? शूट चालू आहे आपलं, युट्यूबला जायला. लावणी दाखवतोय. पाऊस पण भारी एकदम. घर आहे इथं. पाऊस आता भरलाय हा, अजून नाही. मृण्मयी काय करते तिथं? दार धुवून देते. अरे वा. सध्या ह्या ट्रॅक्टरनी शेती केली जाते, जोत नाही कोणाकडे, त्यामुळे आता आपण जाऊया सोनार वाडीत. वाडीतल्यांना जरा भेटूया, बघूया वाडीमध्ये काय हालचाल आहे, काय काय झालंय नवीन वगैरे. त्याला आता तुम्हीच सांभाळा, सगळी दाढ कापून होईल. आता आपण आलोय सोनारवाडी. आपल्या वाडीमध्ये दाखवतो तुम्हाला, ही आहे वाडी. हे मोठं घर पहिलं, बाजूला दुसरं घर. अशी आहे वाडी आमची. लहानपण इथेच गेलं आमचं, त्यामुळे या गावाची खूप आवड आहे मला. बघा आस्की, अरे बापरे, अरे 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 बापरे, अरे 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 खूप टायमानंतर भेटला म्हणून काय. भारी आहे. आता मी तुम्हाला दाखवतोय माझी लहानपणीची शाळा. आता आपल्या वाडी फिरून झालंय, तर लहानपणी मी ज्या शाळेत शिकलो ती शाळा मी तुम्हाला दाखवतो. एकदम भारी. मुक्काम पोस्ट दाबोळे, सोनारवाडी, शाळा क्रमांक 1 अशा शाळेचं नाव आहे आमच्या. तिचे सिनेमॅटिक्स तुम्हाला मी दाखवतो जरा.
तर गाईस ही आहे माझी शाळा. हे शाळेचं नाव आहे प्राथमिक शाळा दाभोळे बुद्रुक नंबर 1 सोनारवाडी. स्थापना केलेली 1947 रोजी. तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी. ह्याच शाळेत मी शिकलो. आणि इकडे आहे शाळेमध्येच आमचं होलदेव मंदिर आहे. होलदेव मंदिर म्हणजे होळीच्या दिवशी, होळीच्या वेळेला आमच्या गावात प्रथा आहे 10 होळ्यांची. ती सर्वांना माहिती आहे, कोकणामध्ये प्रथा असते 10 होळ्यांची. तर त्या 10 होळ्या सर्वप्रथम इथे होलदेवाकडे आणून त्याची पूजा केली जाते. त्यानंतरला इथे पूजा करून ती होळीच्या जागेवरती उभारली जाते आणि मग संध्याकाळी तिचं दहन होतं, तिला होळी ती जाळली जातात. ह्या शाळेमध्ये खूप आठवणी आहेत गाईस, खूप. इथे आलो की मन भरून येतं. मी तुम्हाला दाखवतो शाळा पूर्ण प्रॉपर. इथे आता ही चूल, आता इथे नवीन शाळा बनल्याप्रमाणे इथे आता चूल आहे. इथे प्रयोगशाळा आहे. तर त्याचप्रमाणे इथे हा जो रूम आहे ना, हा इथे आमचं मुख्याध्यापकांचा रूम होता आधी. आणि इथे आम्ही पकडापकडी खेळत होतो. तेव्हा मी इथं ह्या ठिकाणावर मी आता पडलो होतो. म्हणजे इथं वर चालायला जागा आहे. इथे चप्पल ठेवायचे स्टँड आहे. इथे हात धुवायला बेसिंग जेवण झाल्यावरती वगैरे. शाळेच्या मागची बाजू बघू शकता. इथे आमच्या खूप आठवणी आहेत. आकाश आणि सचिन, मी, स्वाती, तुषार, आमचा एक वर्ग होता. आम्ही सर्व वर्गमित्र, मी, सचिन, सकपा, आकाश देवळेकर, तुषार बांडागळे, स्वाती बांडागळे, अमर बांडागळे, आम्ही सर्व इथं. आमच्या इकडे खूप आठवणी आहेत. तिकडे त्या जागेवरती आंब्याचं झाड होतं एक. त्या आंब्या झाडावरती 6-7 फांदी होत्या. त्या फांदीवरती आमची सर्वांची नावं होती. तर आम्ही इथं खूप मजा केली आहे ह्या शाळेमध्ये. इकडनं आम्ही धावत यायचो, पकडापकडी खेळायचो. तेव्हा मी इकडनं उडी मारली होती, तेव्हा इथं पडलो होतो मी. खूप अशी डोपर फुटले होते. खूप शिकलो मी इथे, खूप मजा केली आहे. शाळा म्हणजे एक नंबर. ही घंटा आहे शाळेची. खूप 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 आठवण येते, खूप आठवण येते. आपली सूर्यमाळा महाराज, हा आमचा वर्ग होता. हा आमचा वर्ग होता. आणि ही जेवण खोली आहे. इथे जेवण, शाळेची घंटा वाजली, 1 वाजले की आम्ही सर्व इथे जेवायला असे रांगेत बसायचो. त्यानंतर अरे बा, इथे काय आहे? CCTV कॅमेरे. वा, आमच्या वेळेला असं काहीच नव्हतं. आता हे CCTV कॅमेरे वगैरे आलेत. तर इथे कार्यालय वगैरे आहे. ही आमची पहिली इकडे झाली. पहिलीमध्ये होतो आम्ही तेव्हा. इथे ह्या बांबूवरती आम्ही लोक खेळायचो वगैरे. आमची पहिली वर्गात झाली. ह्या वर्गात विविध प्रकारचे मस्तपैकी खेळणी असायची. इथे ते जेवण पण आम्ही करून खाल्लेलं आहे. खूप आठवणी आहे. जर सचिन, आकाश वगैरे जर तुम्ही लोक ब्लॉग बघत असाल तर तुम्ही बघा आपली शाळाने आता काय अवस्था झाली आहे. इथे आता पहिलीचं वर्ग भरत नाही. शाळेचा पट जरा आता सध्या कमी आहे मराठी शाळेंचा. त्यामुळे हे बघा, इकडे ह्याच ठिकाणावरती, ह्याच जागेवरती आंब्याचं झाड होतं. त्या आंब्याच्या झाडांवरती आमची नावं होती. अशा प्रकारे आपली मराठी शाळा. ठीक आहे, खूप आठवण येते. तर गाईस, तुम्ही बघितलीच आपली मराठी शाळा. तर सचिन आणि आकाश, तुषार वगैरे जेवढे माझे वर्गमित्र आहेत, तुम्ही जर माझा ब्लॉग बघत असाल तर तुमच्यासाठी मी हा ब्लॉग शूट करतोय शाळेचा. बघू शकता तुम्ही. मी आता सध्या आलो होतो, त्यामुळे मला आवड आहे शाळाची वगैरे, त्यामुळे मी हा ब्लॉग शूट करतोय. ते शाळेचं शूट करायसाठी आलोय. खूप आठवणी आहेत आपल्या, त्या आता ताज्या केलेत मी. तुम्ही जर बघत असाल तर नक्की कमेंट करा. ठीक आहे, तर चला आता आपण जाऊया नदीवरती.
हे मंदिर आहे आपलं भैरी भवानी मंदिर आणि जस्ट ह्याच्या समोरच आपली ती शाळा आहे. खूप मजा केली आहे इथे लहानपणापासून. हे महादेव मंदिर आहे महादेवाचं आणि हे सगळे इथं उभे आहेत, सगळे वाट बघतायत. आणि मी गेलो होतो शाळेचं शूट करायला भरण्या घेऊन. अरे का चिराग घासतोस आहे? चला सध्या पोरं नाही ते सगळे लागले कामाला. मजा ना आता न्यू द रविवार आणि मी निघालो आज. थांबायची इच्छा आहे पण थांबायचं नाही आहे. सोमवारपासून कामाला जायचं. खूप दिवस सुट्ट्या झाल्यात आता. आज हे बघा इथे भरण्या घेतल्यात. उद्या जा ना. 16 तारीख नाही रे, रविवारी जायचं. खाना टाकलं त्याच्यात. चला डायरेक्ट भेटूया आता आपण नदीवरती रेडी करताना. तर गाईस आता आपण पोहोचलोय नदीवरती. हे बघा पाणी. अरे काय कुठे जाणार? बाप रे फुल पाणी आहे. मग गणपतीला होतं एवढं पाणी गेलं. अरे लयच पाणी आहे बघ. भरणी टाकून मतलब असं मध्ये काय दिसत नाही, काय ठेवलं नाही, सर्व सपाट कोंडा पाणी आहे खरंच ड्रायव्हर. यावर्षी गाईज एवढा पाऊस पडलाय ना की पाणी इथपर्यंत आलंय. कधी इथपर्यंत पाणी येत नाही. गणपती विसर्जन करतात इथेच, गणपतीमध्ये पाणी असतं इथपर्यंत. पण आता आलं इथपर्यंत पाणी. तर आम्हाला तर प्रश्न पडलाय की भरणं टाकायचं कुठे. हो इथं टाकू शकतो वर जाऊन तिकडे झाडाला. तिकडे खेकडे येतात, इकडे खेकडे भरपूर येतात ह्या जागेवरती. खूप पाणी आहे गाईस, खूप खूप खूप. पूर्ण नदी भरली आमची. 12 महिने पाणी असतं आमच्या नदीला, पण खूप नदी भरली आहे. आता काय तर गाईज प्लॅन कॅन्सल झालाय नदीवरचा. नदीला खूप पाणी आहे तर आम्ही नदीवरती भरण्या टाकत नाही, कारण भरण्या आमच्या नाही आहेत. भरण्या गेल्या आता मुंबईला येतील भरणीवाले. काय खरं नाही, तुगाच रिक्स नको. कारण आता भरण्या टाकल्या, पाणी अजून वाढलं तर आम्हाला भरण्या काढायला चान्स नाही. त्यामुळे आता आम्ही लोक जसे आलो तसेच चाललोय शांत, तोंड खाली करून. काय मतलब नाही आहे. तर बघूया पुढे टाकता येतील तर टाकू आपण. आम्ही आलो तर मी आलो. चला तर आता आमचा प्लॅन झालाय घाणवडीत जायचा. एक जागा आहे नदी नाही झालं, पर्याय नाही झाले. आता बघूया, एक आमची जागा आहे तिकडे. मासे असे मळीमध्ये येतात तर तिथे बघूया काय उपलाट वगैरे फुटला असेल, मासे असतील तर हाताने पकडायचा ट्राय करू. तिकडे गेल्यावरती कळलं आता की कसं आहे काय आहे सिच्युएशन. असतील तर तिकडेच आपण पकडायला ट्राय करूया, पकडूया. तर गाईस आम्ही पोचलोय खानवडीमध्ये. म्हणजे ही जागा आमच्या इकडे मरती मळ्यांमध्ये मासा चढतो, ते मासे पकडायचे असतात आपल्याला. आता आम्ही इथं आलोय वरती. तर आता आमचा प्लॅन चालू आहे की इथे मासे भरपूर आहेत, डबके. तर इकडे आपण भरणी लावूया, पवन गेला भरणी आणायला. काही सुरुवात झाली आहे भरणी टाकायची. आता आम्ही आलो आहे भरणी टाकायला. भरणी डालो मासे पकडो. ट्रॅप लावलेला आहे, त्याच्यात मासे जातील. तोपर्यंत आम्ही लोक इथे थोडा वेळ वेट करू, बघूया काय आहे की नाही. तर आता आपण दुसरी पण भरणी टाकलेली आहे खाली. तर आपण पहिली भरणी जी टाकली होती ती आता आपण चाललो उचलायला. त्यामध्ये बघूया की आपल्याला काय मिळालंय की नाही. ही आहे पहिली भरणी. हा रे, हा रे, जराशे आलेत. लगेच उचलले आम्ही लोकांनी 10 मिनिटात. त्यामुळे काय आणलंय, पिशवी काय आणलंय?
काय ना खिशात भरायचे. तर मंडळी आता आपण आलो आहे पर्यावरती. आपण जिकडे सकाळी भरणी काढल्या होत्या त्या तिकडेच जागेवरती. तर इथे तुम्हाला आता दाखवतो आम्ही की आता ऐक काटे लागले. इकडे आता तुम्हाला दाखवतो किती मासे मिळालेत का कोण आलेलं. काढू नको रे मासे मासे मासे. मोठे मासे पण आहेत ठीक आहे. तरी हे मजा पण आहे. अरे बापरे खतरनाक जबरदस्त मासे मासे. आत्ताच्या फेरीला पण चांगले आहेत. आज सकाळी एवढा पाऊस होता इथे ह्या ठिकाणावरती पूर्ण धुकं धुकं झालेलं पूर्ण धुकं. मासे काढायची प्रोसेस चालू आहे. मला आहे ना एक कसला हा हा इथून होल पाडायचे असतात. जेणेकरून खाली होल पाडला. तू पाडायचं ना फटाफट. रात्री ठरला अचानक 12 वाजता रशी बांधलेली आहे. होय रात्री 12 वाजता रस्ते बांधलेले. लाईट नव्हती. अचानक ठरलेलं. तरी बऱ्यापैकी आहे की नाही. अजून एक खेप होईल 4 वाजता ना अनु. आता नाही मग सकाळी तशी ना आली. तर कमी झाला ना मासा जरा. एखादा कमी झाला काही गावल्या तसे नाही गावणार. पकड डायरेक्ट असं पाण्यात. हो मल्या बघ अनुच्या हातात. अनु दाखव मल्या. हा बघ हा मासा आपल्याला मेन पकडायचा दे इथे. हा बघा हा मळ्या खाली गेला धाप त्याला तिथं. ए बाबा मल्या सोडू नकोस. हा बघा मेन मासा आपल्याला हा पकडायचा आहे. हे दे तो सोड. केवढा आहे बघ. हा मेन मासा पकडायचा. अरे कुठे गेले तू? त्या मोठ्या भरण्या इथं पण चालल्या असत्या. होय एकाच ठिकाणी इथं टाकलेल्या असत्या. बघा हा चढतोय वरती. हा मेन मल्या मासा. ह्या माशासाठी मेहनत लागते खूप पकडायला. तिथं पण मोठे आहे. हा पाहिजे मासा मेन. ठीक आहे चला आता परत बना टाकू नंतर बघूया किती मिळतात. हे अशी भरणे इथं होल पाडलेत बारीक. ह्याच्यात पण फळसाण टाकायचं. इथं वरती असं मोज बनवायचं याचं. ह्याच्यातून मासा आतमध्ये जातो परत मासा बाहेर येत नाही. काही काही मासे येतात काही काही मासे नाही येत. त्यामुळे असे आपल्याला मासे सापडतात. चला तर आता भरण्या टाकून झालेत. आता येऊया परत एक लास्ट शेवटची फेरी. आता जेवूया आणि जेवून जाऊया खाली नदीवरती जिकडे आपण टाकल्या होत्या भरण्या त्या काढून बघूया त्याच्यामध्ये काय मिळतंय की नाही. त्यानंतर झालं मग शेवट आपला मग आपण डायरेक्ट. ठीक आहे चला आता भेटूया जेवून झाल्यावर. चला बाय.